नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. श्रावण स्पेशल आहे. श्रावण महिन्यामध्ये गोडधोड तर होतच, खूप वेळेस करतो आपण. त्यामुळे आज ह्या ठिकाणी मी फेणी घेतलेली आहे. अगदी ही रोस्टेड आहे. रोस्टेड नसलं तरी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी रोस्टेड अशी फेणी घेतलेली आहे. अगदी 20 रुपयाचं पॉकेट आहे. फक्त आपण ह्या ठिकाणी अर्धी त्यामधली घेत आहोत. अर्ध्याच फेणीमध्ये भरपूर अशी आपली ही मस्त खीर बनून तयार होते. आपण थोडंसं आणखीन तुकडे करून घेणार आहोत, कारण हे मोठे आहे. आणखी थोडंसं आपल्या ह्यामध्ये आणखीन थोडंसं कट करून घ्यायचं आहे. जर मोठी आवडत असेल तर असं ठेवलं तरी चालते. आणि इतक्या साईजमध्ये आपण कट करून घेतलेलं आहे. आता ह्या ठिकाणी व्यवस्थित आपली लहान आकारात कट करून झाले. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये सध्या 2 ते 3 चमचे इतकं आपण साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. बटर टाकलं तरी चालते. तूप छान मेल्ट झालं की ह्यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते टाकून द्यायचे. अगदी हलकं गरम होईपर्यंत आपण तुपामध्ये छान भाजून घेणार आहोत. अगदी छान रंग बदलेपर्यंत. ह्या ठिकाणी रंग बदलत आहे. अगदी गॅस आपण मीडियम ठेवला. गॅस फुल करायचा नाही. फुल केला तर ड्रायफ्रूट्सचे आपले थोडंसं करपण्याची शक्यता असते. आता ह्या ठिकाणी फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण रोस्टेड आपली ही फेणी असल्यामुळे आपल्याला जास्त भाजायची गरज नाही. जर आपण कच्चे घेतले तर थोडंसं आणखी आपल्याला 1-2 मिनिटाकरता तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यावं लागेल. ह्या ठिकाणी घ्यायची गरज नाही. ह्या ठिकाणी छान उकळलेलं दूध घेतलेलं आहे. अगदी निरसं दूध घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी फुल फॅट मिल्क घ्यायचं, म्हणजे चव खूप छान येते. जर पाणी घातलेलं घेतलं तर इतकं टेस्ट येणार नाही. ह्या ठिकाणी छान घट्टसर आपण दूध घेतलेलं आहे. त्या दुधामध्ये आपल्याला 2 ते 3 मिनिटाकरता आपल्याला छान शिजू द्यायचं. जास्त वेळ लागत नाही, कारण फेणी ही खूप पातळ असते. ह्या ठिकाणी अर्धी वाटी आपण साखर टाकून घेतली. साखर ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त ह्या ठिकाणी टाकू शकतो. साखर छान मेल्ट होईल आणि मस्त आपल्या ह्या दुधामध्ये आपली जी फेणी आहे ती मस्त शिजेल. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये आपली ही फेणी शिजून तयार होते. आता ह्या ठिकाणी गॅसवरती एक छोटी कढई ठेवली. त्यामध्ये 1 चमचा इतकी आपण साखर टाकून घेतलेली आहे. साखर छान मेल्ट झाली की ह्या ठिकाणी आपले कॅरमेल तयार होईल आणि आपण हे खिरीमध्ये टाकून देणार आहोत, जे की रंग पण खूप छान नॅचरली रंग येईल आणि चव पण खूप छान येते. आता गॅस बंद करायचा आहे. जास्त पण धूर येऊ द्यायचा. छान तयार झालेला आहे आणि खिरीमध्ये आपण त्यात टाकून दिलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी मस्त गव्हाळा असा आपला रंग खिरीला खूप छान आलेला आहे. एक 5 मिनिटाकरता आपल्याला तर असंच खीर आपल्याला गॅस मिडियम ठेवून शिजू द्यायचं आहे. जास्त शिजवायची गरज पडत नाही, कारण खूप पातळ ही फेणी असते, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. पाच मिनिट झाल्यानंतर आपण ही खीर बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. अगदी मस्त खाण्यासाठी चमचमीत अशी आपली ही खीर बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही खीर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.